सुट्टी पडली होती शाळेची. हा तर आम्ही पप्पा बोलले चला जाऊया गावी, हा. मम्मीच्या गावी महाबळेश्वरला. तर आम्ही नॉर्मल असं अचानक प्लॅन बनला. सुट्टी आहे म्हणजे कुठेच नाही गेलो, चला गावी जाऊ. तर असं निघालो गावी. मामा पण होते आमचे. आम्ही सगळे एकाच गाडीमध्ये होतो. असे मामा होते आमचे आणि आम्ही होतो. तर 2 फॅमिली होते आम्ही. हम्म. तर निघालो म्हणजे तसं असं नॉर्मली एन्जॉय करता करता निघालो, खाता पिता असं. तर रात्रीचे ते पण 10च्या नंतर म्हणजे 11-12च्या आसपासची जवळपास. जसं गावच्या रस्त्यामध्ये आम्ही बस थोडंच पोचणार होतो आणि गावाला आमच्या एक हायवे सोडून गावाला आम्ही राईट मारणार होतो. जसं राईट मारला, हा. पुढे गेल्यावर एक राईट होता. हम्म. नंतर राईट मारला. हा. राईट मारल्यानंतर असं आम्ही बघितलं की पप्पा अचानक असं गाडी चालता चालता शिवे द्यायला लागले. म्हणजे खिडकीच्या बाहेर असं तोंड करून शिवे देतात ते खूप घाण घाण. आम्ही बघितलं कुणाला देतात पण कोण आम्हाला दिसला नाही. नंतर मिररमध्ये बघितलं ते पाठीमागे एक माणूस पळतोय आमच्या गाडीच्या पाठीमागे. अच्छा, म्हणजे तुमची गाडी जेव्हा जात होती तर पप्पा काका काका. हा ते शिव्या घालायला लागले हा मागच्या साईडला बघून, गाडीमधून चालवताना गाडी. हा आणि मग तुमचं पण लक्ष गेलं की कोणाला शिव्या घालताय. हा. तर तुम्हाला रिफ्लेक्शन दिसलं, म्हणजे हा. साईड मिरर मी पण तुम्हाला दिसलं बघता हा. बघता. आम्ही असं मिरर मध्ये बघितलं, नंतर पाठी बघितलं, असं पाठी हा. असं केलं, बघितलं तोंड करून. तर कोणतरी एक असा माणूस होता. तो असा नॉर्मल माणूस होता म्हणजे पळत होता. आणि आमची स्कॉर्पिओ गाडी होती. तर प्रॉपर ते गाडीच्या हाईटच्या एवढा माणूस होता तो, हायटेड एकदम, म्हणजे अराउंड 6 फीटच्या जास्तच असेल हा. असं अंदाज. तर तो असं पळत होता. नंतर तो पळता पळता एकदम जवळ आला, म्हणजे गाडीच्या साईडला आला, एकदम साईडला आला. आणि गाडीची म्हणजे शिवाय द्यायचं कारण हे होतं, गाडी होती 60-70च्या स्पीडला आणि तो 60-70च्या स्पीडला एवढा गाडीच्या पाठीमागे पळतोय. गाडीच्या स्पीडनेच तो पण पडतोय आणि हा. जवळ यायला लागला. जवळ यायला लागला. तर तेव्हा पप्पानी त्याला शिवे द्यायला लागला की घाण घाण शिवे द्यायला लागला. मग पाठीमागून मग तो पुढे आला, म्हणजे लाईक साईडला आला, असं गाडीच्या साईडला. आणि साईडला पळतोय आणि पप्पाची गाडी पण 60-70ला पळते असं. मग ते कमती कम एक 4-5 मिनिटं ही घटना चालू होती. हा. तुमच्यासोबत. चालता मग आमच्या गावदेवीच्या मंदिराला. अच्छा. हा, गावदेवीचं मंदिर आहे, तो तिथे थांबून गेला. म्हणजे जसं तुम्ही लोक त्या देवीच्या मंदिराच्या जवळ आले, हा. गावदेवीच्या मंदिराजवळ हा. आले, तर ती एंटिटी जी पण होती ती हा. मागे राहिली. मागे राहिली, थांबली तिथेच थांबली. अच्छा. हा. तिथेच थांबली ती. तर मग आम्ही नॉर्मल झालं सगळं. नंतर आम्ही गावी पोचलो. गावी पोचल्यावर मग